उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळ्यामध्ये थंडगार असं प्यायला काही मिळालं की किती बरं वाटतं ना। यासाठी मी नारळ घेऊन आलेली आहे। आपण 2 नारळ इथे घेतलेले आहेत, त्याचं खोबरंही काढलेलं आहे आणि या खोबऱ्याचे मी तुकडेही करून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता। आपण या नारळापासून सोलकढी बनवणार आहोत। मस्त चविष्ट असं नारळाचं दूध आणि त्याला कोकमची साथ मिळाली ना की क्या बात है, मस्त अशी सोलकढी तयार होते। नमस्कार, मी अश्विनी आपल्या चॅनलमध्ये तुमचे मनापासून खूप खूप स्वागत करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोलकढी बनवणार आहोत। अगदी मस्त चवदार लागते ही आणि पचनासाठी सुद्धा खूप चांगली असते, तर तुम्ही या पद्धतीने नक्की करा। तुम्ही बघू शकता सोलकढी अगदी सुंदर झालेली आहे, कलरही खूप सुंदर आलेला आहे आणि प्यायला सुद्धा खूप चवदार लागते। अगदी साधी सोपी रेसिपी आहे। चला तर मग रेसिपी सुरू करूया। पण हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राइब करा। इथे बघा मी सोलकढी बनवण्यासाठी नारळ घेतलेला आहे, त्याचबरोबर कोकमही आपण 1 वाटी घेतलेला आहे आणि मसाला आपण त्याच्यासाठी काय काय वापरणार आहेत ते बघून घेऊया। सोलकढीची चव अगदी मस्त भन्नाट होण्यासाठी आपण इथे हिरवी मिरची घेतलेली आहे, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 4 ते 5 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, थोडेसे जिरेही घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे आहेत आणि कोथिंबीर घेतलेली आहे। सर्वात आधी आपण सोलकढी बनवण्यासाठी कोकम भिजायला ठेवणार आहोत आणि कोकम भिजवण्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं आहे। जास्त गरमही नाही, कोमट पाणी घेतलेलं आहे मी। ते कोमट पाणी कोकममध्ये टाकलेलं आहे आणि हे आपण 15 ते 20 मिनिटे भिजू देऊया। कोकम इकडे भिजत ठेवलेला आहे, तर तिकडे आपण नारळाचं दूध तयार करून घेऊया। इथे बघा मी आता मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, याच्यामध्ये आपण हे ओलं खोबरं टाकून घेऊया। खोबरं भरपूर आहे म्हणून आपण थोडं थोडं टाकणार आहोत आणि नारळाचं दूध तयार करणार आहोत। आधी आपण खोबरं फिरवून घेऊया, बारीक करूया आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी टाकूया। बघा मी थोडा वेळ खोबरं फिरवून घेतलेलं आहे, ते थोडं बारीक झालेलं आहे। आता मी याच्यामध्ये पाणी टाकणार आहे, 1 वाटी पाणी आपण याच्यामध्ये टाकूया आणि परत एकदा हे खोबरं मिक्सरला फिरवून घेऊया आणि नंतर आपण हे गाळून घेणार आहोत। पाणी टाकून खोबरं बारीक करून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता। आता हे आपण गाळून घेऊया, म्हणजे मस्त चविष्ट असं नारळाचं दूध आपल्याला मिळेल आणि ही प्रोसेस आपल्याला 3दा करायची आहे। म्हणजे आपण हे जे गाळून घेतलेलं खोबरं आहे ना, ते परत एकदा मिक्सरच्या भांड्यात टाकायचं, त्याच्यामध्ये पाणी टाकायचं, थोडा वेळ फिरवायचं आणि परत एकदा गाळून घ्यायचं, असं आपण 3दा करायचं आहे। चांगलं असं खोबरं हे आपण गाळून घेऊया, तुम्ही बघू शकता खाली नारळाचं दूध पडतं आहे। आता हा खोबऱ्याचा चोथा आपण परत एकदा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊया आणि याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि एकदा गाळून घ्यायचं आहे। परत आपण तिसऱ्यांदाही असंच करणार आहोत, पण 3च वेळा करायचं, त्यानंतर खोबऱ्यामध्ये काहीही राहत नाही। आता अशाच पद्धतीने आपण सर्व खोबऱ्याचं दूध काढून घेणार आहोत आणि नंतर आपण थोड्याशा खोबऱ्यामध्ये बाकीचा राहिलेला मसाला टाकणार आहोत। म्हणजे आलं, लसूण, कोथिंबीर आणि जिरे हे आपण एकदा खोबऱ्याबरोबर वाटून घ्यायचं आहे। तुम्ही सुरुवातीलाही करू शकता किंवा मध्ये केव्हाही तुम्ही खोबऱ्याबरोबर हे वाटून घ्या, म्हणजे हे खोबऱ्याबरोबर छान बारीक होतं आणि नंतर याचं दूध काढलं ना की त्यालाही मस्त तिखट अशी चव येते। आता मी याच्यामध्ये पाणी टाकते आणि परत एकदा हे फिरवून घेते आणि नंतर आपण हे गाळून घेऊया, म्हणजे आलं, लसूण, हिरवी मिरची आणि जिऱ्याची चव आहे ना ती नारळाच्या दुधामध्ये येईल। आता सर्व नारळाचं दूध आपण तयार केलेलं आहे, त्याच्यामध्ये तिखट मसाले सुद्धा टाकलेले आहेत आणि मस्त चविष्ट असं हे नारळाचं दूध तयार झालेलं आहे। अगदी व्यवस्थित आपण हे गाळून घेऊया आणि हे सुद्धा आपल्याला 3दा बारीक करायचं आहे। म्हणजे हा चौथा आम्ही मिक्सरमध्ये टाकला आणि परत एकदा बारीक केलं आणि परत गाळून घेतलं, असं मी 3 वेळा केलेलं आहे। आता मस्त चविष्ट असं नारळाचं दूध तयार झालेलं आहे, पण याची चव आणखी वाढण्यासाठी याला कोकमची साथ देऊया आणि सोलकढी करूया। कोकम छान भिजलेले आहेत, आता याचं मी सार काढून घेते। हातानेच आपण हे चांगलं मॅश करायचं आहे आणि याचं सार किंवा आपण आगळही म्हणू शकतो, कोकम आगळसुद्धा विकत आपल्याला मिळतं, पण तुम्ही घरीच हे तयार करा। कोकम भिजवायचे कोमट पाण्यामध्ये आणि नंतर चांगलं मॅश करायचं आणि याचं सार काढून घ्यायचं की कोकम आगळ तयार होतं। अगदी छान मॅश करून घेऊया आणि नंतर आपण हे गाळून घेऊया। किती झटपट आपण कोकमचं आगळ हे घरीच तयार करू शकतो, बघितले ना तुम्ही। कोमट पाण्यामध्ये कोकम भिजवायचं आणि नंतर गाळून घ्यायचं, बस एवढंच करायचं आहे आणि घरच्या घरी अगदी मस्त घट्टसर असं कोकमचं आगळ तयार होतं आणि कलर बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे। अगदी मस्त दाटसर असं कोकमचं आगळ तयार केलेलं आहे आपण घरच्या घरी। आता हे कोकमचं आगळ आपण नारळाच्या दुधामध्ये टाकायचं आहे
तिकडे मस्त चविष्ट असं नारळाचं दूध आपण तयार केलेलं आहे, मस्त तिखट असं, पण खूप तिखट नाही करायचं. आता आपण याच्यामध्ये कोकमचं आगळ टाकून घेऊया. मिरची अजिबात तिखट नव्हती म्हणून मी 3 ते 4 घेतलेली आहे आणि आलं लसणाचाही तिखटपणा थोडासा येतो म्हणून आपण सगळं साहित्य थोडं थोडं टाकलेलं आहे. आता मी चवीपुरतं मीठही याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि काळं मीठ वापरलेलं आहे मी याच्यामध्ये. याने चव आणखीनच वाढते सोलकढीची. आणि सोलकढी ही जास्त तिखट करायची नाही. नारळाच्या दुधाची गोडीसुद्धा त्याच्यामध्ये राहायला हवी, अशा पद्धतीनं आपल्याला मसाले टाकायचे आहेत. आता बारीक चिरलेली कोथिंबीर मी टाकलेली आहे. आता ही सोलकढी फ्रीजमध्ये ठेवायची, थंड करायची आणि नंतर प्यायला घ्यायची. आहा, अमृतच. कारण सोलकढी आहे ना, पचनसुद्धा चांगलं करते. त्याच्यामुळे आपण सोलकढी उन्हाळ्यामध्ये आठवड्यातून एकदा ते दोनदा तरी प्यायलाच हवी. अगदी मस्त अशी चविष्ट सोलकढी तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता, ही मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवलेली होती आणि आता बाहेर काढलेली आहे. आता आपण ती सर्व करूया. मस्त थंडगार चविष्ट अशी सोलकढी पिण्यासाठी तयार झालेली आहे आणि तुम्ही कलरही बघू शकता, अगदी सुंदर आलेला आहे आणि अप्रतिम चविष्ट लागते. ही अगदी झटपट तयार होते आणि कमीत कमी साहित्यामध्ये तयार होते. तर तुम्ही नक्की या पद्धतीनं बनवा. कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी हेही मला कमेंट करून सांगा. तुम्हाला जर आजची ही सोलकढीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला बिलकुल विसरू नका, शेअरही करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. कारण अशाच इझी आणि टेस्टी रेसिपीज आपण आपल्या चॅनलवरती बघणार आहोत. आणि हो, बाजूची बेल आयकनही प्रेस करा. यामुळे काय होईल, तुम्हाला आपल्या चॅनलवरील नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन हे लगेचच मिळेल. तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. अशीच मस्त रेसिपी घेऊन मी पुन्हा येईन.